2568व्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये खरं तर 13 तारखेपासून श्रामनेर संघाचा जी भ्रमंती चालू आहे, शुद्धोदन गार्डन, शुद्धोदन बुद्धविहार, वैशाली बुद्धविहार, इंदिरानगर, लातूरच्या सर्व भागामध्ये जेव्हा श्रामनेर संघाची मिरवणूक निघाली तेव्हा एक चांगली चर्चा संबंध शहरभर झाली आणि या श्रामनेर शिबिरासाठी भंतीजीच्या आव्हानाला प्रतिसाद देत या श्रामनेर शिबिरामध्ये खरं तर एवढं मोठं श्रामनेर शिबिर बऱ्याच वर्षानंतर लातूरमध्ये झालं. संख्या 100 होती, ती 78 वर आली आणि मला एक आनंद वाटला. नूतनीकरणानंतर वैशाली बुद्धविहारामध्ये भंतीजी सगळ्या सोयीसह हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं. एकाच भागामध्ये न राहता इंदिरानगर सारख्या भागामध्ये सुद्धा हे कळलं पाहिजे, विचार कळला पाहिजे, तिथेही हे शिबिर झालं आणि या शिबिराला लोकांनी एवढी गर्दी केली, भोजनाला, नाश्त्याला 2 वेळच्या, आणि माझं तर राहून गेलं. बौद्धनगरमध्ये तर चढावड लागली आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या दानदात्यांनी मनापासून या शिबिराला दान दिलं त्यांचे मनपूर्वक आभार. या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यानं बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं संयुक्त विद्यमाने रॅली काढली. पाहता पाहता भव्य अशी रॅली लातूर शहरानं आज पाहिली. तो चर्चेचा विषयही झाला. बुद्ध जयंती कशी होते, बाबासाहेबांच्या जयंतीला काही सांगावं लागत नाही, परंतु बुद्ध जयंतीला प्रतिसाद तसा कमी मिळतो. पण या वर्षीच्या धम्म रॅलीनं लातूरकरांना दाखवून दिलं की इथं बौद्ध लोक राहतात आणि ती प्रचंड रॅली आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झाली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सगळे कामं जे होतात ते सहभागानं तर होतातच, पण त्याला आर्थिक मदत ही फार मोठी महत्त्वाची आहे. तेही लातूरकरांनी केली. त्याबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक मदत, मनुष्यबळाची मदत ज्यांनी ज्यांनी केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. बुद्ध जयंतीचा हा सोहळा संपन्न करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मदत केली त्यांचे आभार मानतो. नालंदा महिला मंडळानं आज भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्यांचेही बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक आभार मानत असताना तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांचा सातत्यानं त्यांनी खरं तर आजचं प्रवचन समजणाऱ्याला अत्यंत मार्मिक आहे. अनेक चढ उतार सहन करत हे धम्म प्रचाराचं काम इथपर्यंत आलेलं आहे. ते काही सहज आलेलं नाही. त्यांनी सगळ्याच भावना आज या प्रवचनामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर त्यांच्या या अशा प्रेरणा देणाऱ्या भाषणामुळं, बोलण्यामुळं आज संबंध मराठवाडाभर भव्य असे बुद्धविहार, मग ते अजिंठा असेल, ते सेलू असेल, खऱ्या अर्थाने हिंगोली असेल, परभणी असेल आणि जगभराचा प्रवास करून त्यांनी अनुभवातून इथं माणसं उभी करण्याचं जे काम केलेलं आहे. मला वाटत होतं आज भंतीजी येतात की नाही. पुरणेचा कार्यक्रम, माजलगावचा कार्यक्रम, परभणीचे कार्यक्रम मी वाचले, परंतु भंतीजी म्हणाले मी येतोय आणि एवढ्या व्यापातून येऊन आम्हाला लातूरकरांना संबोधित केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर पयानंद भंतीजीचे सुद्धा विशेष आभार मानण्याची गरज आहे. हा जो भाग आहे, आपले ही जमीन आहे, ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये खऱ्या अर्थानं भंतीजी जे फिरले आणि तिथून हे जे तरुण श्रामनेर होण्याला मिळाले, ती अवर्णनीय गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं आता ही मंडळी धम्माकडे आकर्षिली जाणे महत्वाचं आहे. हे जे वय आहे, ह्या तरुणांनी धम्म शिकण्याची गरज आहे. भंतीजींनी बराच वेळ दिला, भंतीजींनी उल्लेख केला, कोल्हे आणि मंडळींनी त्यांना सहकार्य केल्याचा. ग्रामीण भागामधून हे तरुण मिळणं
ही मोठी गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीनं या समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील काळामध्ये असंच आपण सर्वांनी सहकार्य द्यावं, आर्थिक सहयोग द्यावा आणि आपला सहभाग हा मोठ्या संख्येने असाच असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना या आभार प्रदर्शनानंतर आशीर्वाद गाथेनंतर सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर या गातेगाव पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय सानप साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। डॉक्टर गुळवे साहेब अलीकडे भंतीच्या संपर्कात आहेत, तेही आम्हाला सातत्याने मदत करतायत। त्या सर्वांचे आभार मानत या ठिकाणी मी माझं आभार प्रदर्शन थांबवत असताना खरं तर भंतीजींनी बुद्धमूर्तीचा संकल्प जाहीर केला। या जमिनीला 2 महिन्यात काहीच कमी पडलं नाही तेवढे पैसे लातूरकरांनी दिले आणि भंतीजींनी बुद्धमूर्तीचा जो संकल्प केला, लातूरकरांनी जर मनात आणलं तर धम्म पैसे देपर्यंत ती बुद्धमूर्ती इथं उभी राहू शकते। गरज आहे ती सर्वांच्या मनात येण्याची आणि मदत करण्याची। निश्चितच लातूरकर याही भंतीजीच्या आव्हानाला निश्चितपणानं प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।